जर SIT स्थापन करून बोगसमुक्त महाराष्ट्र या सरकारने केला नाही तर महाराष्ट्रभरातून फार मोठं बंजारा समाजाचं आंदोलन उभं करण्याची आमची तयारी आहे। समितीवर अधिकारी म्हणून जर गेला तर कमीत कमी 25 ते 50 कोटी रुपयाचं हेरफेर केल्याशिवाय ती जागा सोडत नाही। त्याचं जिवंत उदाहरण मनोज मेहरत। विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या जात प्रमाणपत्रांची बोगस जात प्रमाणपत्र निर्गमित केल्याप्रकरणी समाज कल्याण विभागाच्या बुलढाण्याच्या तत्कालीन संशोधन अधिकारी अनिता राठोड यांच्या निलंबनाची घोषणा काल विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या सभागृहात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली। यानंतर एक एक प्रकरण हे आता समोर आलं। सर्वात अगोदर हे प्रकरण ज्यांनी उचललं ते काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी। यानंतर अतिशय धक्कादायक खुलासे समोर आणले ते बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्यासोबत आरक्षण बचाव आंदोलन समितीचे जे आहेत त्यांचं सुद्धा नाव राजेश राठोडच आहेत, त्यांच्याकडून जाऊन घेऊया। तुम्ही आज बुलढाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली, नेमके त्या संदर्भात अनिता राठोड यांच्या निलंबनाची घोषणा झाल्या असतानाच बुलढाण्याच्या या सगळ्या बोगस जात प्रमाणपत्र निर्गमित केल्या प्रकरणाची असे कोणते अधिकारी या प्रकरणाशी अधिक संबंधित आहेत आणि अधिक काय खुलासे तुम्ही केले आज? या प्रकरणामध्ये मनोज मेहरत म्हणून आता सध्या बुलढाणा जात पडताळणी समितीला कार्यरत आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। बुलढाणा येथे CO म्हणून कार्यरत असलेले गुलाबरावजी खरात हे सुद्धा काही दिवस आयुक्त म्हणून बुलढाणा जात पडताळणी समितीला होते, ते सुद्धा त्यांनी सुद्धा बरीचशी बोगस प्रकरणं निर्गमित केलेली आहे। आणि उपायुक्त म्हणून वाट म्हणून आता सध्या अकोला जात पडताळणीला आहेत, त्यांनी सुद्धा बरीचशी जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेली आहे। गेल्या किती वर्षांपासूनचा हा तुमचा लढा आहे आणि आता नेमकी तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? हा माझा जवळपास 7 ते 8 वर्षापासूनचं याच्यावर मी काम करतो आणि फार मोठं संघर्ष याच्यामध्ये मी केलेला आहे। याच्यामध्ये त्वरित जर SIT स्थापन करून बोगसमुक्त महाराष्ट्र या सरकारने केला नाही तर महाराष्ट्रभरातून फार मोठं बंजारा समाजाचं आंदोलन उभं करण्याची आमची तयारी आहे। तुम्ही अभ्यास केला असेल किंवा या सगळ्या बोगस जात प्रमाणपत्राच्या संदर्भाने, तर तुमच्या असं कोणकोणत्या गोष्टी निदर्शनास आल्या की किती प्रमाणपत्र झालेत आणि एकेका अधिकाऱ्यांनी किती माया लाटली, असं सुद्धा तुम्ही काय आकलन केलं असेल? त्या संदर्भातच आणि खुलासे तुम्ही आज पत्रकार परिषद केली। पुण्यामध्ये एक जात पडताळणी आयुक्ताला धरलं होतं, त्यावेळेस त्यांची जवळपास 20 कोटीची मालमत्ता गव्हर्नमेंटनी जप्त केलेली आहे। आणि माझा एक अंदाज आहे की एक जात वैधता प्रमाणपत्र समितीवर अधिकारी म्हणून जर गेला तर कमीत कमी 25 ते 50 कोटी रुपयाचं हेरफेर केल्याशिवाय ती जागा सोडत नाही। त्याचं जिवंत उदाहरण मनोज मेहरत। त्यांच्यावर तुम्ही थेट निशाणा साधला, परंतु मला विचारायचं असं आहे की अजून असे कोणते अधिकारी यामध्ये सहभागी आहेत का? कारण IAS पूजा खेडेकर यांच्या धर्तीवर जे असं प्रकरण मागे समोर आलं असं, तर त्यामध्ये राज्यातले असे अधिकारी आहेत की जे बोगस प्रमाणपत्रांचा आधार घेऊन नोकरी मिळवली त्यांनी, असं काही आहे का? अशी बरीचशी प्रकरणं आहेत आणि जवळपास 2 ते 2.5 हजार प्रकरणं आपली न्यायप्रविष्ट आहेत। ते सगळी नावं इथे मला सांगणं शक्य होणार नाही, परंतु भविष्यात मी दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस पत्रकार परिषद घेईल त्यावेळेस मी सर्व नावं आपल्यासमोर जाहीर करेन। आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, आता विधिमंडळाचं अधिवेशन आहे, 4था दिवस आहे आजचा। आता इथून पुढची तुमची जी आरक्षण बचाव आंदोलन समितीची भूमिका आणि तुम्ही हा जो लढा सुरुवातीपासून निरंतर सुरू करत आहेत, इथून पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? लवकरात लवकर जर गव्हर्नमेंटने याच्यावर SIT स्थापन नाही केली तर महाराष्ट्रभरातून फार मोठं आंदोलन बंजारा समाजाकडून छेडलं जाईल, एवढी गोष्ट मात्र निश्चित। तुमच्यावर 23 कोटी रुपयाचे भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि बोगस प्रमाणपत्र वाटल्याचाही आरोप केला त्यांनी। हे बघा, मी या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत संशोधन अधिकारी म्हणून काम करत आहे आणि संशोधन अधिकारी हा एक समितीच्या 3 सदस्यांपैकी एक असतो आणि समितीचं काम हे अर्धन्यायिक स्वरूपाचं असतं आणि 3 सदस्य मिळून शासनाचे विविध आदेश आणि जात पडताळणीचा कायदा याच्यानुसार निर्णय घेतात। त्याच्यामुळं हे या आरोपात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असं माझं म्हणणं आहे। आणि त्यांनी जर म्हणले की एवढे पैसे कमावले, त्यांनी मला तेवढे पैसे शोधून दिले तर मी त्यांचा आभारी राहील। सर, तेव्हा तुम्ही संशोधन अधिकारी नव्हते का जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हा? नाही, त्यावेळी मी नाही, मी 2020 पासून इथं कार्यरत आहे आणि सध्याच्या परिस्थितीत मी
जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला येथे कार्यरत असून माझ्याकडे बुलढाणा येथील अतिरिक्त प्रभार आहे. ते म्हटले 9 वर्ष बाजारात प्रमाणपत्र वाटतात त्याप्रमाणे तुम्ही प्रमाणपत्र वाटल्याचं आम्ही साहेब, हे जात पडताळणी समितीचं कार्य हे पूर्णतः ऑनलाईन आहे आणि त्याच्यामुळं ते अर्जदार ऑनलाईन अर्ज सादर करतात आणि त्यांना ऑनलाईन त्यांच्या मेलला व्हॅलिडिटी जाते. त्याच्यामुळं त्यांना व्हॅलिडिटी वाटायचा आणि नेऊन द्यायचा असा कुठलाही प्रकार हा शक्यच नाही. सर, तुमच्यावरच का असा रोख आहे त्यांचा? म्हणजे आता संशोधन अधिकारी यामध्ये त्यांची भूमिका असते. कदाचित त्यांना जात पडताळणीच्या कायद्याबद्दल माहिती नसावी की समिती देते निर्णय आणि त्याच्यामुळं त्यांनी असा आरोप केला असू शकतो. त्याच्याबद्दल मी जास्त सांगणं काही उचित होणार नाही. या बोगस जात पडताळणी किंवा जे बोगस जात प्रमाणपत्र निर्गमित केले या प्रकरणावर जर लवकरात लवकर त्या सगळ्या शंकांचं निरसन केलं नाही किंवा त्यावर तोडगा केला नाही, त्यावर उपाययोजना केल्या नाहीत, दोषींवर कारवाई जर झाली नाही तर येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते या समितीच्या वतीने पुकारलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केले. Story.com साठी अभिषेक वरपे, बुलढाणा.